औरंगाबाद पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकलेली आहे। काँग्रेसचा सभापती झालेला आहे तर शिवसेनेचा उपसभापती झालाय। 8 जागा असलेल्या भाजपमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेचे झेंडे पहिल्यांदाच एकत्र फडकताना दिसले। औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीतही शिवसेना काँग्रेस एकत्र येण्याची चिन्ह आहेत। दोन्ही पक्षांच्या नेत्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये एक नवं समीकरण उदयास आलं आहे। हे समीकरण आहे काँग्रेस आणि शिवसेनेचं। पंचायत समितीत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवत या ठिकाणी सत्ता स्थापन केली। आपण बघू शकता निवडून आलेले हे सभापती काँग्रेसच्या महिला आहेत तर उपसभापती शिवसेनेचे आहेत। दोन्ही पक्षांचे नेते सुद्धा एकत्र उभे आहेत। त्यांना विचारूया काय त्यांच्या मनात होतं आणि काय हे नक्की साध्य केलं। शिवसेनेपासून सुरुवात करूया। तुम्ही काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढले होते आणि या सर्व परिस्थितीमध्ये आज तुम्ही काँग्रेस सोबत आले, काय सांगाल? आम्ही काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढलो होतो, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निवडणूक लढवलो होतो। ह्या निवडणुकीत कोणती युती नव्हती, त्यामुळे जे काही यश मिळालं ते स्वबळावर मिळालेलं आहे। आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की निखाऱ्यावर चालण्याचा मार्ग निवडलेला तो आम्ही निवडलेला आहे आणि त्यामुळे इथे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन ही पंचायत समिती आम्ही ताब्यात घेतली। बरं, आता पंचायत समिती ते साध्य झालं, जिल्हा परिषदेचं काय गणित असणार आहे ही नांदी म्हणायची? अजून वेळ आहे त्या विषयाला। आजचा हा आम्ही पूर्ण जिल्ह्यात या पद्धतीनं केलेला आहे। पुढचे अजून 8-10 दिवस आहे, त्याच्यावर अजून वेळ आहे भरपूर, त्याच्यावर पूर्ण चर्चा होईल, सगळा विषय होईल। स्थानिक पातळीवरचा आमचा विषय आहे। निश्चित स्थानिक पातळीवर योग्य निर्णय आम्ही घेऊन जिल्हा परिषदी आमच्या ताब्यात 100% घेऊ। जिल्हा परिषदे तुमच्या ताब्यात असणार। काँग्रेसचे नेते आहेत, आपण त्यांना विचारूया। तुम्ही सुद्धा निवडणूक लढवताना काँग्रेस आणि भाजप तुमचं टार्गेट होतं, शिवसेना तुमचं टार्गेट होतं। या सर्व परिस्थितीत आता काँग्रेस शिवसेनेसोबत गेलाय, काय हे समीकरण आहे, काय कोड आहे? आम्ही जेव्हा वेगवेगळ्या निवडणुका लढलो त्यावेळेला शिवसेना टार्गेट आणि बीजेपी टार्गेट नव्हतं, आमचे उमेदवार निवडून आणणं हे टार्गेट आमचं होतं। एक छान समीकरण सांगितलं। जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा तुम्ही दोघे एकत्र आले तर सत्ता अशी स्थापन होऊ शकते। दोघं एकत्र आले तसं होऊ शकतं, परंतु ते एकत्र येण्याचा निर्णय आज झालेला नाही। कदाचित 4-2 दिवस त्याला आणखीन आठवडाभर वेळ आहे, त्यावेळेला वरिष्ठ पातळीची मंडळी निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य राहील। बरं, वरिष्ठ पातळीची मंडळी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, मात्र तुर्तास आता शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आलंय आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ही एकत्र येण्याची निश्चितपणे नांदीच आपल्याला म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।